पाचही राज्यांच्या निवडणुकीचे निकालाचे कल आपल्या हाती आलेले आहेत। काही ठिकाणचे निकाल हाती येतात आणि त्यामुळे अनेक राज्यांमध्ये काही राज्यांमध्ये धक्कादायक निकाल आहेतच। मात्र पश्चिम बंगालकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। पश्चिम बंगालमध्ये आता भाजप द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करतंय, म्हणजे डबल सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात। भाजप 194 जागांवर आता आघाडीवर दिसते, तृणमूल 90 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी अपडेट येते। पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे सत्ता मिळवलेली आहे किंवा भाजपची विजयी वाटचाल सुरू झालेली आहे। तिकडे आपण जल्लोष बघतोय, अभिनेता विजयच्या घरी जल्लोष केला जातोय, कारण तमिळनाडूमध्ये मोठा विजयनं मिळवलेला आहे। 2 वर्षांमध्ये पक्ष स्थापन केल्यानंतर 2च वर्षांमध्ये करिश्मा केलेला आहे टीव्हीके पक्षानं आणि 109 जागांवर आघाडी घेतलेली आहे। आपण काही महत्त्वाची आकडेवारी पाहतोय। आसाममध्ये 126 पैकी 126 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 25 जागांवर आघाडी घेताना दिसते। AIUDFला एकही जागा मिळवता आलेली नाहीये, भोपळाही फोडता आलेला नाही आणि इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत। केरळमधली आकडेवारी 140 पैकी 140 जागांचे कल हाती आलेले आहेत। काँग्रेस 96 जागांवर आघाडीवर आहे, माकप 42 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 2 जागांवर आणि इतर पक्ष एकाही जागेवर त्यांना आघाडी घेता आलेली नाहीये। तर यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राज्य पश्चिम बंगाल, 293 पैकी 290 जागांचे कल हाती आलेले आहेत। तृणमूल 90 जागांवर आघाडीवर आहे, अत्यंत अनपेक्षित आहे हे। भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष 6 जागांवर। ज्या पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं होतं ते पाहता ही आकडेवारी आपण लक्षात घेतोय। तमिळनाडूची आकडेवारी 234 पैकी 234 जागांचे कल, द्रमुक प्लस काँग्रेसला 56 जागांवर आघाडी, तर AIDMK आणि भाजपला 69 जागांवर। आणि सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलंय ते TVKनं, कारण का थलपती विजयचा हा पक्ष आणि त्यांनी 109 जागांवरती आघाडी मिळवली आहे आणि पहिल्यापासूनच प्रादेशिक पक्षांचं तमिळनाडूमध्ये वर्चस्व राहिलंय। आपण अगदी 1967 पासूनचा विचार केला तर पुदुचेरी आपण पाहतोय 30 पैकी 29 जागांचे कल हाती आलेत, भाजप 22, काँग्रेस 6, TVK 0, तर इतर पक्ष एका जागेवरती इकडे आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय। आणि यानंतर आपण जाऊयात भाजपचे नेते केशव उपाध्ये सध्या आपल्यासोबत आहेत। केशव उपाध्येजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। आणि मोठं स्वप्न तुमचं साकार होतंय, पश्चिम बंगाल तुमच्या हातामध्ये आपल्याला येताना दिसतंय आणि साधं सुधं नाही तर थम्पिंग मेजॉरिटीकडे जाताना तुम्ही दिसताय, काय प्रतिक्रिया आपली? 2-3 गोष्टी सांगितल्या पाहिजेत। खरोखर सर्व भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजच्या विजयाचा निकाल केवळ भारतीय जनता पार्टीचा विजय इतकं मर्यादित हे नाही। त्याचं कारण असं आहे की 1967 साली बंगालमध्येच, पश्चिम बंगालमध्येच नक्षलबारीत इथून नक्षलवादी चळवळ सुरू झाली। डाव्यांचा हा अतिशय गड हो राहिलेला आहे, वर्षानुवर्ष राहिलेला गड आहे। आणि अशा ठिकाणी आज लाल क्रांतीच्या ज्या काही पोकळ घोषणा दिल्या गेल्या तिथून आज पश्चिम बंगालमध्ये भगवी लाट येते। दुसरं, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, केरळ हे डाव्यांचं शेवटचं जे वर्षानुवर्ष राहिलेलं राज्य होतं, तिथूनही डाव्यांचा पराभव झालाय। त्यामुळे देशभरातनं जे डावे संपत चालले होते त्यातला शेवटचा किल्ला पण ढासळला। एका अर्थाने पश्चिम बंगालमध्येच असं आतापर्यंत मी नेहमी म्हणतो, श्यामाप्रसाद मुखर्जी जहां शहीद हुए वो कश्मीर हमारा है, आता आज बदल त्यात आम्ही करतोय, जिथे पश्चिम बंगाल जहां श्यामाप्रसाद मुखर्जी थे वो बंगाल भी हमारा है। त्यामुळे वंदे मातरमच्या 150 वर्ष आपण साजरी करत असताना एका अर्थाने हा मिळालेला विजय, एक भगवी लाट पश्चिम बंगालमधली, हे सिद्ध करते की या देशामध्ये भ्रष्टाचार आणि मालकी कॉर्पोरेट पद्धतीने, मालकी पद्धतीने ज्या पार्टी चालायच्या त्या पार्टीना धुळधाण चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या वाटेवरती प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यातली जनता चालू इच्छिते, हा या निकालाचा अर्थ।